लोक बी अशी आहेत का बायकोने जर काही इकडली तिकडली गोष्ट सांगितली, मजा केली की ती बायको एखादी मजा करते ना तर माणसाने खरं लागते. म्हणजे शकाची बिमारी हे अजून गेलेली नाही आहे. शकाची बिमारी अजून गेलेली नाही आहे दादा. म्हणून मी या शकाले पाहून एक पार्ट तयार केलं, छोटस कॉमेडियन पार्ट तयार केलं, छोटस पार्ट आहे शकाले पाहून. बघा, पत्नी आपल्या पतीची मजाक करते आणि पती आपल्या पत्नीची मजाक करते का माई बायको खरंच मा शक पकडते का, अशी मजाक करते. पण ते मजाक मोठी अंगावर येते. महाबाप हो, मजाक तर करू नये, पण मजाक खऱ्या गोष्टी घडत नाही आणि खोट्या गोष्टी लवकर खराब वाटते, अंगावर घेतात काही काही लोक. म्हणून छोटस प्लॉटिंग तयार केलंय. बघा, दोन भाऊ आणि दोन भावाच्या दोन बायका, दोन भाऊ आणि दोन भावाच्या दोन बायका. आता काय करते बघा. मोठा भाऊ शेतीवाला कास्तकार, पण त्याची बायको शिकली सवरली. मोठ्या भावाची बायको कास्तकाराची शिकली सवरली आणि लहान भाऊ हा शिकलेला, हा लीडर माणूस, चुनावामध्ये लीडरची करते, त्याची बायको अडाणी राहते. लीडराची बायको अडाणी. आता बघा काय करते हे लोक, कशी मजाक करतात आपापल्या घरी. हेमंतजी खंगार यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य हा पुन्हा त्यांच्या लाख देऊया. नमस्कार माझ्या आई वडिलांनो. या प्लॅटिंगच्या माध्यमातून माझं नाव टीना आहे आणि मी हायस्कूलची टीचर आहे. हायस्कूलची टीचर असल्यामुळे मला, आणि वरतून माझी हायस्कूल अजून ग्रँडवर आली नाहीये, तरी पण मला आता चक्क 7-8 वर्ष होते मी या शाळेमध्ये काम करून राहिली. पण काय करू बाई, आजकालचा जमाना इतका बदलला आहे. कोणी कोणाचं होत नाही या जगामध्ये. नवरा बायकोची ऐकत नाही, बायको नवऱ्याची ऐकत नाही, मुलगा आई बापाचं ऐकत नाही. असं जमाना किती बदललाय ग. रस्त्यांनी दारूवाले दारू पिऊन पळून राहतात. लई बिघडला जमाना. पण काय करू, किती काही म्हणलं तरी मी हायस्कूलची टीचर आहे. म्हणून मला जे येते ते आजकालच्या पिढीला सांगावंच लागेल, कारण मी शिक्षिका आहे. अशी करते, जाते बाई घरी, जाते आणि आपल्या नवऱ्यासोबत बोलते. झाली माझी शाळेची सुट्टी, झाली हायस्कूलची, जाते बाई घरी. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. ओ मी कशाला
भाऊजी सुद्धा आले असतील घरी. बाई, आजकालचा जमाना असा आहे की नवरा बायकोवर शक करते आणि बायको नवऱ्यावर शक करते. एक काम करते बाई, आपल्या नवऱ्याची नाही का जराशी गंमतच करून पाहते आणि भाऊजीला सुद्धा सांगते, कारण बहिणी माझी थोडीशी शिकली आणि माझा नवरा सुद्धा कमी शिकला आहे. अशी करते, त्यांची ना थोडीशी गंमतच करते आणि बापूजीला नाही का समजावून सांगते की तुम्ही आपल्या पत्नीची गंमत करा. आणि पाहतेच बाई, माझं देराला समजवते मी, पाहतेच बाई की काय नतीजा निघते समोर. कारण माझाही नवरा माझ्यावर प्रेम करते का शक करते, माझ्यावर पूर्ण विश्वास आहे का नाही हे मला जाणून घ्यायचंच आहे. अशी करते, अगोदर देराला बोलवते, नंतर त्यांना नाही का नंतर जाते मग आपल्या नवऱ्याशी बोलते बाई. बापूजी बापूजी म्हटलं माझे बापूजी बापूजी. बापूजी. बापा वहिनीजी, मला बोलवलं तुम्ही? मी आता शाळेमधून आली. हो. फ्रेश वगैरे झाली. अच्छा अच्छा. तुम्ही आले का? शाळेतून आले ना आता? आजी, माझ्या काम तर बरेच माहित, आम्ही लिडर माणूस. हो जीव, बरोबर आहे. आपल्याला जिकडे कोणी चाल म्हणला, प्रचार आले म्हणा का कुठे म्हणा, मी कुठे निघून जातो. बापूजी का आता सध्या आमच्या मिटिंगा चालू आहे. हे तर गोष्ट खरोखर मला आता वेळ भेटत नाही जास्त. बरोबर आहे. मी काय म्हणते, बोला ना. आता तुम्हाला आजकाल माहिती आहे जमाना कसा आहे बापूजी. कसा आहे माहिती आहे ना, नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही राहत. हो. बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही राहत. बरोबर आहे गोष्ट तुमची. आपण दोघे ड्युटीवर आहोत. हो. आता माझ्याकडची काही जास्त शिकले नाही आणि माझी घरवाली कमी शिकली आहे. कमी शिकली आहे. हो. आता आपल्याला हे बघायचं आहे की यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे का? गोष्ट तुमची बरोबर आहे का नाही बापूजी? मग तुम्ही एक काम करा. कोणता? माझ्या भावाची तुम्ही परीक्षा घ्या आणि माझ्या घरवालीची मी परीक्षा घेतो. नाही ना अजी, तुम्ही अगदी मनातली गोष्ट बोलल्या. आपण पाहून आहे का नाही? बरं, ठीक आहे ठीक आहे. नाही का? हो. तुम्ही नाही का ताईची मजाक करा. बरं, मी काय म्हणतो, मग आपण रिजन कोणता सांगून? कारण आता निवडणुकांच्या तसंही आपल्या नाही का सायंकाळी प्रिन्सिपल साहेबांचा वाढदिवस आहे. अच्छा, तुमच्या शाळेच्या आहे का नाही? हो. मला तर बोलवलंय तुम्हाला या मंत्र. तुमच्या जवळचे मित्र आहे नाही का? आपण सांगून आपण नाही का काहीतरी नाही का पटोपटो करायला होते. अच्छा. तुम्ही नाही का मग ताईने सांगा. बरं. ही पार्टी आहे म्हणून. मी आज लेट येईन, मी काही लवकर येणार नाही. तू आपलं जेवण खाऊन करू, आपला आराम करतो. मी आपल्याकडे सांगते पार्टी आहे म्हणून नाही का? मग आता समोर जर तुम्हाला माहितच आहे कसं बोलत आहे कसं नाही तर बरोबर अंगावर नाका तरी कोणत्या गोष्टी तुम्ही कशाला काळजी करता. आपण मजा करून राहिलो का? खरं करून बोलवा तुम्ही, पहिले भावले बोलवा. मी बोल अगोदर तुम्ही बोलून घ्या, मग मी बोलतो. ठीक आहे. चला, माझी घरवाली कमी शिकली आहे, मी शिकल्याशिवाय मी लिडर माणूस आहो. पण बिचारी रात्ररोज मेहनत करते, वावराकडे जाते, वावराचे काम तेच पाहते. माझं काम काय आहे? ह्या लिडर सगळे झाले त्याच्याबरोबर झाले, आपल्या मिटिंग अटेंड करणे, हा माझं काम आहे. पण आता तिची मला परीक्षा घ्यायची आहे. चला, मी माझ्या घरवालीला बोलवतो, आवाज देतो. मैना, ए मैना, मैना 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 ग मैना, मैना नारी माझ्या नारी, मैना ग मैना. ए मैना, काय रे भारी तू रात्ररोज एवढी मेहनत करतस, मी बाहेर आपल्या मिटिंग आहे करतो, आता सर्व कारभार तुझ्या भरोशावर आहे. माझ्यावाला कोणाने सांगताय हे करते म्हणून? मी शेतात राबते, कापूस करायला जाते, बरोबर, निंदर खुरपण करायला जाते, आणि नुसतं त्या शाळेमध्ये जाता रुपया तरी आणता का? 200, 300 न 350 रोजी घेऊन येते. बरोबर आहे. हो, महिन्यातून टेन्शन घेऊ नको. ह्या वर्षी जर का मी लक्षात उभा झालो आणि समजा जर आमदार झालो किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष झालो
म्हटली का तर तू जे म्हणशील ते अहो तुला कांदा फिरायला नाही ठोकळा पाहिला का आरशात तुम्ही कारची गोष्ट सोड हो तुला विमानानं फिरायला नाही विमानानं हो आता तर वरचा ठोकळा दिसते हो तुमचा तुझी जशी इच्छा राहिलं ते इच्छा मी पुरं करायला तयार आहोत समजले विमानात म्हणता विमानात बसवलं तिथून हवेत पडून दाखवले तसा होईल नाही मी का म्हणतो माझी गोष्ट ऐकशील का ऐकशील तुला नेहमी म्हणते मी माहित आहे जर का माझ्याजवळ पैसा आला मी जर त्यांना निवडणुकीत उभा झाला पैसा आला तर तुला नेहमी कोटी अगं महिना ग माझ्या महिना अहो तुझी हाऊस पूर्वी तुझी हाऊस पूर्वी तुला फिरावलं गोलाला देईन तुला फिरावलं गोलाला देईन महिना ग माझ्या महिना महिना ग माझ्या महिना तुझी हाऊस पूर्वी तुझी हाऊस पूर्वी तुला गोलाला फिरावा देईन तुला गोलाला फिरावा देईन महिना ग माझ्या महिना हाऊस पूर्वी तुझी हाऊस पूर्वी तुला फिरावलं गोवाला नेईन तुला फिरावलं गोव्याला देईन महिना ग माझी महिना महिना ग माझी महिना तुझी हाऊस पूर्वी तुझी हाऊस पूर्वी तुला फिरावला गोव्याला नेईन तुला फिरावला गोव्याला नेईन जमलं ना पण पाय गोष्ट आहे काय कुठे न्याल आज मी एका कुठे न्याल तुम्ही गोव्याले गोवा पाहिलीस का मुंबई गोवा हा मुंबई टू गोवा अजून अजून तू जेवढ्या तीर्थस्थान होती तेवढ्या तीर्थस्थानला नाही नको ते मुंबई नको ते गोवा आपलं काम बघ. नको ते मुंबई नको ते गोवा नको ते देहरादून बापरे काउंटर राया चल जाऊ सख्या कोटी जाऊन राया चल जाऊ